चला पुढे बघूयात मिलिकन्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. हे नंतर बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स युझिंग अ कॅथोड रे ट्यूब. की कॅथोड रे ट्यूबमध्ये म्हणजे आपण म्हणा की CRT मध्ये जे जे थॉम्सन आहे त्याने इलेक्ट्रिक फील्डमध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये कॅथोड रेज डिफ्लेक्ट केले अँड ही डिटरमाइन E/M रेशियो. तिकडे आपल्याला E/M रेशियो मिळाला. याचं नाही चालू, पलीकडचं चालू आहे कॅथोड रेजचं चालू की E/M रेशियो फॉर कॅथोड रेज इज 1.758 into 10⁻11 कोलम पर kg. हे मिळालं मला कॅथोड रे मध्ये. एनोड रेज बघायचं आपल्याला कॅथोड रेच्या वेळेस आपल्याला कळलं जे जे थॉम्सन्स एक्सपेरिमेंट म्हणून. त्याच्यानंतर बाळा आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्यानंतर 12 इयर्स नंतर त्याच्यावरचा चार्ज डिटरमाइन झाला अँड दॅट चार्ज इज डिटरमाइंड बाय मिलिकन युजिंग इट्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट. आपल्याला याच्यामधले फॉर्म्युले वगैरे नाहीत बघायचे, काय ते सिंपल फंडा टेक्स्टबुक मध्ये वगैरे तर मला डायरेक्ट लिहिलं असतं. मिलिकन युजिंग इट्स ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट डिटरमाइन चार्ज ऑन पार्टिकल हे चार्ज ऑन कॅथोड रे पार्टिकल और डिटरमाइन चार्ज ऑन इलेक्ट्रॉन विच इज 1.6 into 10⁻19 कोलम. दॅट्स इट. बाकी काही नसते. जस्ट मी तुमच्या आयडियासाठी देतोय बॅकग्राऊंड की हे काय होतं. तर मिलिकननी काय केलं, ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट कॅरी केला. आता ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय बघते. वरती एक ऑइल घेतला की जे त्याला डेन्सिटी वगैरे सगळं माहिती आहे, पॅरामीटर्स सगळे माहिती, ते सगळं फिजिक्स. इकडे ऑइलचा सोर्स त्याच्यामधून ऑइल स्प्रे करणार आपण याच्यामध्ये. ह्या चेंबर मध्ये ऑइल स्प्रे केला की अंडर द ग्रॅव्हिटी हे जे ओपनिंग आहे ही मेटॅलिक प्लेट आहे बघा, सर्क्युलर प्लेट ही मेटलची, पण एक मेटलची सर्क्युलर प्लेट आहे आणि बरोबर एक्झॅक्टली मिडलला त्यांच्यामध्ये काय केले, होल्स क्रिएट केले, परफॉरेशन क्रिएट केले, म्हणजे होल्स क्रिएट केले. मग ह्याचे ऑइलचे ड्रॉप्स आहेत ह्या होल मधून येणार खाली आणि इकडे येऊन खाली पडणार. सगळे ऑइलचे ड्रॉप्स इकडे येऊन जमा खाली. तर आता ह्या ज्या दोन सर्क्युलर प्लेट्स आहेत, एकाला कनेक्ट केला पॉझिटिव्ह प्लेटला आणि एकाला कनेक्ट केला बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि या दोघांमध्ये अप्लाय करणार आहे आपण इलेक्ट्रिक फील्ड ऑफ सम नोन क्वांटिटी. आणि इकडे फिलामेंट आहे. फिलामेंट इज अ सोर्स ऑफ कॅथोड. कुठला पण मेटल सरफेस आपण त्याला आपण हीट केला प्रचंड की त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे इकडून ऍक्च्युअली आपण कॅथोड रे इमिट करतोय. हा फिलामेंट आहे त्याला आपण अप्लाय केला हाय व्होल्टेजला. तर हाय व्होल्टेजचा जो फिलामेंट आहे त्याच्या सरफेस मधून काय बाहेर पडणार, कॅथोड रेज. हा सोर्स ऑफ कॅथोड रेज. आणि वरून काय आले, ऑइल आला खाली आणि इकडे मायक्रोस्कोप आहे की त्याच्यामधून तो ऑब्झर्व करतोय ड्रॉप्स छोटे छोटे ऑइलचे मिलिकन. आता काय होतं बघ, वरून ज्यावेळेस ड्रॉप खाली यायला लागले त्यावेळेस इकडे आपल्याकडे कॅथोड रेज इकडून बाहेर पडत आहे. हा कॅथोड रेचा सोर्स. कॅथोड रे म्हणजे आपल्याला माहिती आहे स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर एखादा इलेक्ट्रॉन येणार आणि ह्या ऑइल ड्रॉप वरती येऊन काय होणार, चिटकणार. तर आपल्याकडे हा ऑइल ड्रॉप हा जो ऑइलचा ड्रॉप आहे त्याच्या सरफेस वरती कॅथोड रे जे आहे त्याच्यामधला इलेक्ट्रॉन आला आणि याच्या सरफेस वरती येऊन काय झाला, चिटकला. याच्या सरफेस वरती इलेक्ट्रॉन चिटकला की ऑइल ड्रॉप वरती काय डेव्हलप होणार, चार्ज डेव्हलप होणार. मग एक इलेक्ट्रॉन चिटकेल, 2 इलेक्ट्रॉन चिटकतील, 3 इलेक्ट्रॉन चिटकतील, डिपेंड्स. जास्त इलेक्ट्रॉन तर मला काही चिटकू शकत नाही. आता एकदा का याच्यावरती एक इलेक्ट्रॉन चिटकला बघ, ह्याच्यावरती येऊन एक इलेक्ट्रॉन चिटकला याच्या सरफेस वरती येऊन की हा जो ऑइल ड्रॉप आहे तो काय बनणार, इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज. आता दुसरा इलेक्ट्रॉन याच्या जवळ आला की त्याला काय दिसणार, हे निगेटिव्हली चार्ज आहे. निगेटिव्ह मध्ये काय होणार आहे, रिपल्शन. तर एकदम काही जास्त इलेक्ट्रॉन्स पण याच्यावरती येऊन चिटकणार नाही. पण आपण काय बोलतो सध्या जस्ट एक आयडिया जनरेट करण्यासाठी आपल्याला, किंवा आपल्याकडे मिलिकन एक्सपेरिमेंट वरून एक ऑइल ड्रॉप आला खाली अंडर द ग्रॅव्हिटी. याच्यावरती एक फोर्स अप्लाय होतोय अंडर द ग्रॅव्हिटी mg. एक ऑइल ड्रॉप आहे आपल्याकडे, ऑइलचा ड्रॉप, आणि तो अंडर द ग्रॅव्हिटी खाली येतोय, त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतोय mg. आणि इकडून कॅथोड रे जे आहे सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यावरून इलेक्ट्रॉन आला आणि याच्या सरफेस वरती चिटकला. याच्या सरफेस वरती इलेक्ट्रॉन चिटकला की याच्यावरती काय डेव्हलप झाला, निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती इलेक्ट्रॉन चिटकला, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला की पॉझिटिव्ह प्लेट आहे त्याला स्वतःकडे काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. Q into E हा दुसरा फोर्स आहे बघा, इलेक्ट्रिक फोर्स. तर एक फोर्स वरती अट्रॅक्ट करतोय F1 आणि एक फोर्स खाली अप्लाय करतोय M2. मग बाबा हा जो इकडून ऑब्झर्व करतोय ह्या ऑइल ड्रॉपला, त्या ऑइल ड्रॉपला ऑब्झर्व करताना त्याची रेडियस वगैरे मेजर करतो सगळी.
ऑइल ड्रॉपची रेडियस त्यांनी मेजर केली की ऑइल ड्रॉपचा त्याला व्हॉल्यूम मिळाला. ऑइल ड्रॉप्स आर स्पेरिकल इन नेचर, 4/3 πr³. ऑइल ड्रॉपचा व्हॉल्यूम मिळाला. ऑइल ड्रॉपची त्याला डेन्सिटी माहिती आहे, ऑइलची डेन्सिटी माहिती आहे, ऑइलचा व्हॉल्यूम माहित झाला ड्रॉपचा, तर ऑइल ड्रॉपचा त्याला मास मिळाला. ह्या सगळी कॅल्क्युलेशन्स. ऑइल ड्रॉपची विस्कॉसिटी पण आहे त्याच्याकडे, तर सगळी आयडिया आहे त्याच्याकडे ऑइल ड्रॉपची. असू दे, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, आपल्याला कॉमन सेन्स यूज करायचं आहे की ह्यानी इथे काय यूज केला, फंडा फिजिक्स मधला, बस ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स नाही करायची. तर त्यांनी काय केलं, हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे अशा टाइप मध्ये ऍडजस्ट केलं की वरून जो ऑइल ड्रॉप येतोय विच इज नाउ निगेटिव्हली चार्ज, का तर तो स्ट्रीम ऑफ कॅथोड रेज मध्ये आला. ऑइल ड्रॉप इट ऍब्सॉर्ब इलेक्ट्रॉन, त्या सरफेस वरती इलेक्ट्रॉन येऊन चिटकला. दॅट ऑइल ड्रॉप इज नॉट निगेटिव्हली चार्ज, वरती पॉझिटिव्ह प्लेट आहे. तर तो इलेक्ट्रिक फील्ड असं ऍडजस्ट करतोय की पॉझिटिव्ह फील्ड जास्त अप्लाय केला की हा ऑइल ड्रॉप वरती चालला. इलेक्ट्रिक फील्ड कमी केला की ड्यू टू वेट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा ऑइल ड्रॉप खाली चालला. मग त्याने हा ऑइल ड्रॉप आहे एका फिक्स पोझिशनला आला की तो ना तो वरती जाईल ना तो खाली येईल. म्हणजे काय असे दोन फोर्स काय केले त्यांनी इक्वेट. हा ऑइल ड्रॉप ज्यावेळेस होणार आहे स्टेशनरी, आता ऑइल ड्रॉप वरती दोन फोर्सेस अप्लाय होत आहेत. त्याचं स्वतःचं वेट जे त्याला खाली खेचतंय mg, आणि जे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून आपण त्याला वरती खेचतोय टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज प्लेट. मग हे दोन्ही फोर्स बॅलन्स झाले की आपण म्हणणार F1 इज इक्वल टू F2. मग हे जे काही आहे त्याच्याकडे कॅल्क्युलेशन्स असतात. Q म्हणजे चार्ज बाळ, ह्याच्यावरती जो चार्ज ऍब्सॉर्ब झाला तो चार्ज इनटू इलेक्ट्रिक फील्ड, आणि mg ह्यांची कॅल्क्युलेशन करून तो दरवेळेस डिटरमाइन करतो Q ची व्हॅल्यू. याच्यावरून काय डिटरमाइन करतो तो की हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तो किती आहे, आणि हे इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे आपल्याला फोर्स मिळतो. चार्ज इनटू इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला मिळतो फोर्स, की त्याच्यावरती फोर्स किती अप्लाय होतो. आणि mg मास तर त्याला मिळालंच आहे, डेन्सिटी माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती आहे, ऑइल ड्रॉपचा मास मिळाला आहे. तर बाळा ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन वरून तो दरवेळेस काय डिटरमाइन करतो Q, आणि त्याला कळतं की Q ची जी व्हॅल्यू आहे त्यांनी जर डिटरमाइन केली व्हॅल्यू ऑफ Q is always integral multiple of 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. की हा जो ऑइल ड्रॉपचा एक्सपेरिमेंट केला मिलिकननी, ड्यूरिंग दॅट एक्सपेरिमेंट ही हॅज ऑब्झर्व्ड दॅट द चार्ज ऑन ऑइल ड्रॉप, the charge developed on oil drop is always integral multiple of 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. म्हणजे त्याला काय कळलं बाबा की ऑइलचा एखादा ड्रॉप आहे त्याच्यावरती चार्ज किती आहे, 2 into 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. किंवा एखादा ऑइल ड्रॉप आहे त्याच्यावरती चार्ज किती आहे, 3 into 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. एखादा ऑइल ड्रॉप आहे त्याच्यावरती चार्ज किती आहे बाळा, 4 into 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. त्यांनी काय ऑब्झर्व केलं, आणि काही काही ऑइल ड्रॉप्स आपण काही काही ऑइल ड्रॉप्स आहेत त्यांच्यावरती चार्ज किती आहे, 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. इट इज द स्मॉलेस्ट चार्ज ही ऑब्झर्व, इट इज द स्मॉलेस्ट चार्ज ही ऑब्झर्व ऑन ऑइल ड्रॉप. की ऑइल ड्रॉप वरती कमीत कमी निगेटिव्ह चार्ज किती ऑब्झर्व केला त्यांनी, हा -1.6 into 10 raised to minus 19 कूलम. आणि हे सगळ्या मायनस व्हॅल्यूज आहेत कारण निगेटिव्ह चार्ज, तर सगळ्या व्हॅल्यू मायनस. ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट करताना मिलिकनला काय कळलं की त्यांनी हे जे दोन फोर्स इक्वेट केले आणि Q ची व्हॅल्यू डिटरमाइन केली की चार्ज किती आहे त्याच्यावरती. त्यावेळेस त्याला कळलं बाळा की हा जो चार्ज आहे तो कमीत कमी किती येतो, -1.6 into 10 raised to minus 19 कूलम. आणि काही ऑइल ड्रॉप वरती जास्त चार्ज होता पण तो काय होता, इट इज ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ द स्मॉलेस्ट चार्ज. कधी तो 2 टाइम्स होता, कधी 3 टाइम्स होता, कधी 4 टाइम्स होता. असं का झालं बाळा, तर कधी कधी ऑइल ड्रॉप होता त्याच्यावरती एकच इलेक्ट्रॉन येऊन बसला, एकच इलेक्ट्रॉन येऊन बसला तर चार्ज किती होता, -1.6 into 10 raised to minus 19 कूलम. कधी कधी ऑइल ड्रॉप वरती 2 इलेक्ट्रॉन येऊन चिटकले. स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन जो आहे कॅथोड रेज, कधी कधी 2 इलेक्ट्रॉन चिटकले तर चार्ज किती डेव्हलप होणार, -2 into 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. कधी कधी 3 इलेक्ट्रॉन येऊन चिटकले ऑइल ड्रॉप वरती, ऑइल ड्रॉप वरती 3 इलेक्ट्रॉन येऊन चिटकले तर चार्ज किती असणार, -3 into 1.6 into 10 raised to minus 19 कूलम. मग बाळा ह्या ओव्हरऑल एक्सपेरिमेंट वरून त्यांनी कन्क्लुजन काढलं,
the smallest charge on cathode ray particle, that is electron, the smallest charge on cathode ray particle, that is electron, is minus 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. तर बस हा पण म्हणतो हा मिलिकन एक्सपेरिमेंट होता आणि त्याच्यावरून त्यांनी हा चार्ज डिटरमाइन केला. बाकी आपल्याला एक्सपेरिमेंट वगैरे नाही काही करायचं, तुम्हाला हे काही लक्षात ठेवायचं नाही. आणि हे सगळे एक्सप्रेशन्स तुम्हाला इंटरनेट वरती मिळतात, पाहिजे असतील तर कधी बघायची ज्यावेळेस तुम्हाला फिजिक्स येईल त्यावेळेस, आत्ताच नाही. नाही तर आत्ता तुम्हाला काय करणार आहे त्यातलं, काही करणार नाही. आत्ता तुम्हाला त्यातलं काही करणार नाही बाळा, कारण फिजिक्स आता तुमचं एवढं युनिट माहिती आहे तुम्हाला, फक्त बाकी काही, बाकी मला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे. तर आता तुम्हाला काही इथे झिपणार. तर बाळा एनी डिटरमाइन केला चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, अँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ई इज minus 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. नंतर ही व्हॅल्यू एक्झॅक्ट डिटरमाइन करण्यात आली आणि त्याची व्हॅल्यू होती minus 1.602 into 10 raised to minus 19 coulomb. ते आताची आपली ऍक्सेप्टेड व्हॅल्यू आहे की इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो, minus 1.602 into 10 raised to minus 19 coulomb एवढा चार्ज असतो. झालं ते कळलं ऑइल ड्रॉप एक्सपेरिमेंट वरून की इलेक्ट्रॉन वरती एवढा चार्ज असतो. आणि जे जे थॉम्सन बाबाने आधीच काय काढून ठेवलंय, चार्ज टू मास रेशिओ. जे जे थॉम्सन बाबा आहेत त्यांनी आधीच डिटरमाइन करून ठेवलाय चार्ज टू मास रेशिओ ऑफ कॅथोड रे पार्टिकल, दॅट इज इलेक्ट्रॉन. जे जे थॉम्सननी बाबांनी काय काढून ठेवलं होतं, ई बाय एम रेशिओ मॅग्निट्यूड. ई बाय एम रेशिओ मॅग्निट्यूड इज 1.758 into 10 raised to 11 coulomb per kg. आणि आता इलेक्ट्रॉन वरचा चार्ज मिळाला मला, मॅग्निट्यूड घेणार मी फक्त. इलेक्ट्रॉनचा चार्ज मिळाला मला किती, 1.602 into 10 raised to minus 19 divided by mass of electron is equal to 1.758 into 10 raised to 11. हे बाळा कशामध्ये, कुलम मध्ये, आणि हा कुलम पर केजी. तर बाळा मास मिळणार आता केजी मध्ये आपल्याला. कुलम कुलम कॅन्सल, या एक्सप्रेशन वरून तुम्ही मास जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कळतं मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.1 into 10 raised to minus 31 kg. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 9.1 into 10 raised to minus 31 kg. तर असं डिटरमाइन झालं मास बाळा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डिस्कवर झाला. आफ्टर दॅट 12 years नंतर त्याचं मास डिस्कवर झालं. आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये डिस्कवर केलं. आपण अति टॅलेंटेड. हे सगळं सायन्स आहे बाळा, फिजिक्स आहे, कॅल्क्युलेशन्स आहे. आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅथोड रेज, ई बाय एम रेशिओ, अँड देन मास ऑफ इलेक्ट्रॉन, बस बाकी काही नाही. अँड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. बाकी कसं आलं काही आलं काही गरजेचं नाही आपल्यासाठी, तरी सध्या काही गरजेचं नाही. झालं ते असं डिस्कवर झालं बाळा की इलेक्ट्रॉन्स असतात, अँड इलेक्ट्रॉन्स आर फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ मॅटर. का आता आतमध्ये डिस्चार्ज ट्यूब मध्ये गॅस कुठला पण घ्या, एनोड कॅथोडचं मटेरियल चेंज करा. कॅथोड रेजच्या केसमध्ये ए बाय एम रेशिओ इज ऑलवेज दिस व्हॅल्यू, दॅट मीन्स कॅथोड रेज आर फंडामेंटल पार्टिकल्स. आणि आता मास किती मिळालंय बघ, 9.1 into 10 raised to minus 31 kg. मग ह्यांना काय कळलं बाळा की सगळ्यात छोटा ऍटम कुठला, सगळ्यात छोटा ऍटम. ह्यावेळेस ह्यांना माहित होतं की सगळ्यात छोटा ऍटम तर हायड्रोजनचा असतो. आणि इलेक्ट्रॉनचं मास किती आलं हे, पण त्यांना काय कळलं, मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्यांना कळलं बाळा मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1/1837 टाइम्स मास ऑफ हायड्रोजन ऍटम. मास ऑफ हायड्रोजन ऍटम हे एक लक्षात ठेवायची व्हॅल्यू. हे जे बॉक्स मध्ये दिसतंय ते लक्षात ठेवायचं. बाकी तुम्हाला कॅल्क्युलेशन कोणी विचारणार. आपल्याला मास ऑफ हायड्रोजन ऍटम माहित होता बाळा 1.66 into 10 raised to minus 24 kg. आणि याचा मास किती आलाय 9.1 into 10 raised to minus 27 kg. हे 27 ग्रॅम मध्ये केला तर 10 raised to 3 ने मल्टिप्लाय करणार किती येणार 9.1 into 10 raised to minus 27 ग्रॅम मास आला. आणि हायड्रोजनचा मास किती होता आपल्याकडे 1.6 into 10 raised to minus 24 grams. म्हणजे दिसतच आहे ऑलमोस्ट 1000 टाइम्स इलेक्ट्रॉनचं मास कमी आहे कुणापेक्षा, हायड्रोजनच्या ऍटम पेक्षा. ते एक्झॅक्टली व्हॅल्यू किती एवढी. मास ऑफ वन इलेक्ट्रॉन इज 1837 टाइम्स लेस दॅन मास ऑफ
वन हायड्रोजन ॲटम. मग हायड्रोजनचा ॲटम सगळ्यात छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा कमी मास कुणाचा आलंय? इलेक्ट्रॉनचं. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? ॲटम्स मध्ये ॲटमच्या बाहेर आहेत. ॲटमचं मास जास्त आहे आणि इलेक्ट्रॉनचं मास ॲटमच्या मासपेक्षा कमी आहे. म्हणजे बाळा ॲटमच्या आतमध्ये हे प्रेझेंट आहेत. कुठे आहेत माहित नाहीत आम्हाला, पण ॲटमच्या आतमध्ये. ॲटमपेक्षा छोटा पार्टिकल आहे हा कोण? इलेक्ट्रॉन. म्हणून त्याला आपण म्हणलंय फंडामेंटल पार्टिकल ऑफ ॲटम, की ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स. ते झालं डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या बॉक्समध्ये. प्रॉपर्टीज ऑफ कॅथोड रेज आणि बॉक्स मधल्या व्हॅल्यूज. बाकी काही लक्षात ठेवायचं. हे पण एवढं पण विचारत नाही, पण माहित असलेलं बरं. आता बाळा जसं लोकांना कळलं की कॅथोड रेज आहेत, काय करायचं? डिस्चार्ज ट्यूब घ्यायची अशी, हाय व्होल्टेज अप्लाय करायचा, लो प्रेशर करायचा. कॅथोड रेजचं चालू आहे, लो प्रेशर करायचा. ॲनोडला छोटे छोटे होल्स मारायचे की ॲनोडच्या साईडला ग्रीन कलरचा ग्लो ऑब्झर्व होतो ग्लास ट्यूब वरती. का तर इकडून रेज बाहेर पडतात कॅथोड टुवर्ड्स ॲनोड. निगेटिव्हली चार्ज प्लेट टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज प्लेट रेज येतात. दोज रेज आर कॉल्ड ॲज कॅथोड रेज. निगेटिव्हली चार्ज रेज, स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग लोकांना वाटलं बाळा जसे कॅथोड रेज तसे ॲनोड रेज पण बाहेर पडत असतील. निगेटिव्हली प्लेट कडून पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे काही पार्टिकल चालले इलेक्ट्रॉन्स. तसं उलट पण होत असेल की पॉझिटिव्हली चार्ज प्लेट कडून निगेटिव्हली चार्ज प्लेटकडे काही पार्टिकल जात असतील. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, का तर अपोजिटली चार्ज प्लेट्स. मग गोल्डस्टाईनने हा एक्सपेरिमेंट रिपीट केला बाळा. गोल्डस्टाईनने फक्त काय केलं? गोल्डस्टाईनने इन्स्टेड ऑफ परफॉरेटेड ॲनोड ही टूक परफॉरेटेड कॅथोड. यांनी फक्त कॅथोड्सला होल पाडले. का तर कॅथोडच्या पाठीमागे काही ग्लो मिळतोय का बघायचा. कॅथोडच्या पाठीमागे ग्लो मिळाला तर 100% रेज कुठून स्टार्ट झाले? फ्रॉम ॲनोड आणि चाललेत कुठे? टुवर्ड्स कॅथोड. आणि इकडे येऊन स्ट्राईक झाले होल मधून. की जास्त काही करत बसत नाही, नुसतासाठी एक मिनिट दाखवूया की आणि डायरेक्शन कॅनल रेज, ॲनोड रेज, पॉझिटिव्ह रेज, कॅनल रेज काय असेल. आता एक्सपेरिमेंटली त्याला काय ऑब्झर्व झालंय बघ, की ज्यावेळेस गोल्डस्टाईनने हा एक्सपेरिमेंट रिपीट केला, डिस्चार्ज ट्यूब एक्सपेरिमेंट, इन विच ही टूक perforated cathode. What he observed that when high voltage is applied and pressure of gas is not too low, कॅथोड रेजच्या कंडिशन मध्ये प्रेशर एकदम कमी होता. का आपल्याला गॅस आतमध्ये कमी पाहिजे होता, नाहीतर इलेक्ट्रॉन्स गॅसला धडकले असते, पलीकडे पोहोचलेच नसते. सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये. इथं मला गोल्डस्टाईनला थोडीशी अपोजिट सिच्युएशन क्रिएट करावी लागली. काय की गोल्डस्टाईन in a discharge tube, what he observed that red color glow is observed. Red color glow is observed on a glass tube behind cathode. कॅथोडच्या पाठीमागे त्याला रेड कलरचा ग्लो मिळाला. रेड ग्लो is observed on a glass tube behind cathode when high voltage is applied in a discharge tube and pressure of gas in a discharge tube is not too low. त्यांनी प्रेशर एकदम कमी केला की हा ग्लो डिसअपियर होतो. त्यांनी गॅसचा प्रेशर हळूहळू वाढवला की परत हा ग्लो अपियर होतो. हे त्याला कळलं. म्हणजे एक अपोजिट सिच्युएशन आहे. कॅथोड रेज साठी आपल्याला प्रेशर पाहिजे होतं टू लो, पण मला ॲनोड साठी हे प्रेशर टू लो नको. बस एवढं कळलं आपल्याला. आता सिमिलर स्टडी त्यांनी चालू केला. सेम स्टडी, त्याच प्रॉपर्टीज, फक्त थोडा चेंज करायचा. पहिली तर प्रॉपर्टी काय असणार? यस तेच की when perforated anode is perforated cathode is taken, some sort of invisible rays traveled. Some sort of invisible rays. Some sort of invisible rays traveled from anode towards cathode in straight line. They produce
glow on glass wall of tube behind cathode. कॅथोडच्या पाठीमागे ग्लो मिळाला म्हणजे आम्हाला कळलं these rays travels from anode towards cathode. डायरेक्शन अपोजिट आहे, एनोड टुवर्ड्स कॅथोड. एनोड पासून इमर्ज होतात म्हणून दोज आर कॉल्ड ॲज एनोड रेज. आणि रेज आपल्याला एक स्ट्रीम आहे म्हणून त्याला त्यांनी कॅनल म्हणलं, कॅनल रेज. आता पुढे सेम प्रॉपर्टीज सांगायच्या बाळा. सेम दे कास्ट sharp shadow of metallic object placed in path. की याच्यामध्ये एखादा जर मेटॅलिक ऑब्जेक्ट प्लेस केला तर त्याची शॅडो कॅथोडच्या साइडला पडते, शार्प शॅडो. दॅट मीन्स these rays travels in a straight line. It rotates small pedal wheel placed in path of travel. आता एवढं सगळं लिहायला वेळ की याच्यामध्ये पण आपण स्मॉल व्हील जर प्लेस केला, एखादा पेडल व्हील, दॅट पेडल व्हील स्टार्ट्स रोटेटिंग. इफ द व्हील स्टार्ट्स रोटेटिंग, दॅट ऑल्सो कन्फर्म्स दॅट इज एनोड रेज possesses kinetic energy and they are composed of material particles. They are composed of material particles. झालं जे कॅथोड रेजचं होतं तेच सगळं यांचं, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. इथपर्यंत काय कळलं? कॅथोड रेजच्याच पार्टिकल लिहायच्यात, फक्त डायरेक्शन अपोजिट लिहायची. ते कॅथोड पासून एनोड कडे निघाले होते, हे एनोड पासून कॅथोड कडे निघाले, बाकी सगळं सेम आहे इथपर्यंत. आता जसं कॅथोड रेज डिफ्लेक्ट झाले एक्सटर्नल इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये, हे पण डिफ्लेक्ट होतात. दे आर ऑल्सो डिफ्लेक्टेड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक and magnetic field. That is, these are charged particles. That is, they are charged particles. Anode rays are nothing but stream of charged particles. का ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होतात, म्हणजे ज्यांच्या स्वतःवरती चार्ज आहे कुठला, तर फक्त एक्सटर्नल फील्ड मध्ये आम्हाला कळणार आहे. In external electric field, they get deflected towards negatively charged plate. In external electric field, anode rays are deflected towards negatively charged plate. That is, anode rays consist of positively charged particles. Anode rays consist of positively charged particles. म्हणून तर एक्सटर्नल फील्ड मध्ये हे काय होत आहे, निगेटिव्हली चार्ज प्लेट कडे डिफ्लेक्ट होत आहे. इथे जर आपण घेतला एखादा परफॉरेटेड कॅथोड, हा कॅथोड आहे, कॅथोड. तर हे बाळा इकडे जाणार, स्ट्राईक होणार याच्यावरती, इथून मधून बाहेर येणार इकडे आणि इकडे प्रोड्यूस करणार ग्लो. आता बाळा इकडे जर आपण फील्ड अप्लाय केला निगेटिव्ह आणि वरती पॉझिटिव्ह एक्सटर्नल, तर हे जे कॅथोड रेज आहेत हे डिफ्लेक्ट होणार आहे टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज प्लेट. निगेटिव्हली चार्ज प्लेट कडे अट्रॅक्ट झाले म्हणजे यांच्या स्वतःवरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह चार्ज. तर सेम फंडा, सेम सगळं. आता बाळा ह्यांनी काय केलं,
जे थॉम्सन सारखा E/M रेशो फाइंड केला की E/M रेशो काय येतो. आणि आता मात्र ऑब्झर्वेशन एकदम डिफरंट आलं आणि एक्सरे वगैरे नाही प्रोड्यूस करत इलेक्ट्रॉन सारखे. मेटॅलिक ऑब्जेक्ट वरती एक एनोड रे स्ट्राईक झाले ते एक्सरे प्रोड्यूस करत नाही. आता पुढे सेवंथ ऑब्झर्वेशन काय आहे. E/M ratio depends on gas present in discharge tube. त्यांना कळलं बाळा, व्हॅल्यू ऑफ E/M ratio is always different whenever the gas taken in a discharge tube is different. कॅथोड रेज मध्ये तसं नव्हतं. कॅथोड रेज मध्ये irrespective of the gas taken in a discharge tube and irrespective of material used for anodes and cathodes, the E/M ratio is always constant. Whereas in case of anode rays, what Goldstein observed is that E/M ratio is not always constant. E/M ratio changes every time he changes the gas present in a discharge tube. तर डिस्चार्ज ट्यूब मधला गॅस चेंज केला की E/M रेशो पण काय झाला, चेंज. त्याला काय कळलं अजून, E/M रेशो इज लार्जेस्ट फॉर हायड्रोजन गॅस. की E/M रेशोची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्यात जास्त येते कोणासाठी, हायड्रोजन गॅससाठी. खाते सांगतो तू, E/M रेशो सगळ्यात काय आला त्याचा जास्त आला कोणासाठी, हायड्रोजन गॅससाठी. झाले एनोड रेज संपले. हे त्याची एवढी ऑब्झर्वेशन्स. आता तुम्हाला सांगतो एनोड रेज प्रोड्यूस कसे झाले. एनोड रेज प्रोड्यूस कसे झाले आणि E/M रेशो दरवेळेस वेगळा का आला. E/M रेशो डिपेंड्स ऑन गॅस. गॅस चेंज झाला की E/M रेशो का चेंज व्हायचा आणि E/M रेशो हायड्रोजन साठी मॅक्सिमम का आला. आता सांगतो तुम्हाला, ते सगळं कॅथोड रेजचा बाळा प्रकार आहे, दुसरा काही नाही. हे सगळं कॅथोड रेज मुळे घडलं आहे. आता बघ इकडे लक्ष दे, ही डिस्चार्ज ट्यूब आहे. ते आपल्याकडे काय डिस्चार्ज ट्यूब, हे मगाच ही डिस्चार्ज ट्यूब आहे. इथे आपण घेतला एनोड आणि एनोडला यंदा हा एनोड आहे. त्या एनोडला काही होल वगैरे नाही. हे काय एनोड, पॉझिटिव्ह टर्मिनल. हा कोण आहे, एनोड. आणि इथे आपण काय घेतला होता बाळा, परफॉरेटेड कॅथोड की ज्याला होल्स आहेत छोटे छोटे. एखाद्या वाटत हे कसं पडलं कसं काय नाही बाळा, हे सर्क्युलर डिस्क आहेत आणि सर्क्युलर डिस्कचा आपण क्रॉस सेक्शन बघतो. ही काय, ही ऍक्च्युअली अशी डिस्क आहे सर्क्युलर की ज्याला काय होल्स आहेत. ते आपण क्रॉस सेक्शन बघतोय त्याचं, की याला छोटे छोटे होल्स की ज्याच्यामधून रेज पलीकडे पास होऊ शकतात. आणि बाळा ही जी प्लेट आहे ही आम्ही कशाला कनेक्ट केली, निगेटिव्ह टर्मिनलला. निगेटिव्ह हा कोण आहे, कॅथोड. तर कॅथोड रेज हा फंडा आम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिला फंडा आम्हाला काय माहिती आहे, कॅथोड रेज. की आम्हाला काय माहिती आहे, दोघांमध्ये हाय व्होल्टेज अप्लाय केलं की कॅथोड कडून एनोड कडे स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स निघतात. यांच्या सरफेस वरून काय निघाला, स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे जे रेड कलरचे, रेड कलरचे बाळा कॅथोड रेज आहेत. लक्षात ठेव की इकडे काय चाललेत, इलेक्ट्रॉन्स, स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोण आहे, दीज आर कॅथोड रेज. ते निघाले फ्रॉम कॅथोड टुवर्ड्स एनोड. त्यांचं डायरेक्शनच आहे. दीज आर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, दे आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज प्लेट एनोड कडे. फक्त इकडे जाऊन स्ट्राईक नाही होत का, आता आम्ही ह्याला होल्स नाही क्रिएट केले कुठे. मग पलीकडच्या बाजूला कोण पास होत आहे, मग याच्यामधून प्रोटॉन्स बाहेर पडतात का. कोणीतरी तुम्हाला कधीतरी शिकवलं असेल की प्रोटॉन्स असे मिळाले. ही प्रोटॉनची डिस्कव्हरीच नाही का, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स बाहेर नाही पडत बाळा, प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतो.
प्रोटॉन असा बाहेर नाही पडत व्होल्टेज अप्लाय करून. तर हे आपल्याकडे काय येतं, स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन जो इकडून इकडे येतोय आणि याच्यामध्ये काय गॅस, याच्यामध्ये आपण काय म्हणलं गॅस, याच्यामध्ये आपण म्हणलं की हायड्रोजनचे ऍटम्स आपण कन्सिडर करूयात की हायड्रोजनचे काय असतं ऍटम्स, हे हायड्रोजनचे ऍटम्स. तर इथे रिप्रेझेंट करू आपण, हा हायड्रोजनचा न्यूक्लियस, न्यूक्लियस हा हायड्रोजनचा न्यूक्लियस. आणि हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये काय वन प्रोटॉन आणि हायड्रोजनच्या बाहेर काय वन इलेक्ट्रॉन. हे हायड्रोजन आहे आपलं बाहेर. हे सगळे हायड्रोजनचे ऍटम्स, हे हायड्रोजनचे ऍटम्स मुद्दामून मोठे काढलेत अगदी आपल्याला दिसायला. हे हायड्रोजनचे ऍटम्स. आणि आता जस्ट आम्ही म्हणलं की याच्या आतमध्ये काय एक प्रोटॉन आणि इथे एक काय आहे त्याचा, इथे एक त्याचा स्वतःचा इलेक्ट्रॉन आहे हा. मग मगाशीच आम्ही म्हणलंय कॅथोड रेज आयनायझेस द गॅस प्रेझेंट इन डिस्चार्ज ट्यूब. कॅथोड रेज एवढ्या स्पीडने येत असतात इकडे की ज्यावेळेस हा कॅथोड रे याच्यावरती म्हणजे इलेक्ट्रॉन याच्यावरती स्ट्राईक होतो त्यास या दोघांमध्ये कोलिजन होतं आणि कोलिजन मुळे हा जो इलेक्ट्रॉन आहे आतमधला तो बाहेर पडतो. हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला निघून गेला की हायड्रोजन वरती काय डेव्हलप होणार, हा इलेक्ट्रॉन बाहेर पडला की हायड्रोजन वरती डेव्हलप होणार प्लस चार्ज. हायड्रोजनच्या आतमध्ये एक प्रोटॉन आहे, हायड्रोजनच्या आतमध्ये एक प्रोटॉन आहे, हायड्रोजनच्या आतमध्ये एक प्रोटॉन आहे आणि सगळ्यांमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर सगळ्यांवरती काय डेव्हलप झाला बाळा H प्लस, H प्लस एक प्रोटॉन, हे पण काय H प्लस. तर आतमधला गॅस झाला आयनाइज. आपल्याकडे होतं काय हायड्रोजन होता न्यूट्रल हायड्रोजन आणि त्याला काय मिळाली एनर्जी. याच्यामध्ये काय सिच्युएशन होती, याच्यामध्ये एक प्रोटॉन होता एक इलेक्ट्रॉन होता, त्यांना नाही माहित आपल्याला माहिती आहे. एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन होता, एनर्जी मिळाली म्हणजे कोलिजन मुळे की एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला. मग हायड्रोजन मध्ये काय शिल्लक राहिलं एकच प्रोटॉन. इलेक्ट्रॉन तर निघून गेला, इलेक्ट्रॉन निघून गेला तर चार्ज काय डेव्हलप झाला H वरती प्लस. तर आतमध्ये सगळे गॅशियस पार्टिकल्स आयनाइज झाले आणि सगळ्यांवरती जर प्लस चार्ज डेव्हलप झाला तर ही प्लेट कसली आहे बाळा, प्लेट इज निगेटिव्हली चार्ज. तर हे प्लस वाले पार्टिकल सगळे निगेटिव्हली चार्ज प्लेट कडे अट्रॅक्ट झाले. तर गॅशियस आयन्स मूव्ह होतात. हे कोण मूव्ह होत आहे, इट इज मूवमेंट ऑफ आयनाइज्ड गॅस. कसला आहे तो पॉझिटिव्हली चार्ज. इट इज मूवमेंट ऑफ आयनाइज्ड गॅस from anode towards cathode, from anode towards cathode. ही त्याची मुवमेंट आहे. प्रोटॉन्स एक मूव्ह झाले बाळा की गॅसवरती काय डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज आणि गॅसवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज चाललाय कुठे निगेटिव्हली चार्ज प्लेटकडे. ते आयन्स. Anode ray is a stream of positively charged gaseous ions. Anode ray is not a stream of protons unless and until there are hydrogen atoms in a discharge tube. Discharge tube मध्ये फक्त हायड्रोजन ऍटम्सच असतील तर बाळा हायड्रोजनचा जो ऍटम आहे आमच्याकडे हायड्रोजनचा ऍटम, त्या हायड्रोजनच्या ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये काय आहे फक्त एक प्रोटॉन, न्यूट्रॉन नसतो आपल्याला माहिती आहे आणि बाहेर काय एक इलेक्ट्रॉन. मग हायड्रोजनचे ऍटम्सच असतील डिस्चार्ज ट्यूब मध्ये आणि आम्ही हा एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला. आम्ही जर हा एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला आता फक्त काय शिल्लक राहिलं H प्लस. आणि H प्लस म्हणजेच कोण बाळा H प्लस इज नथिंग बट प्रोटॉन. खात्याकडे एकच प्रोटॉन आहे आणि इलेक्ट्रॉन तर गेला तर प्रोटॉनच शिल्लक राहिला. तर याच्यामध्ये फक्त हायड्रोजन ऍटम्स असतील तर एनोड रेज म्हणजे ऍक्च्युली कोण आहे स्ट्रीम ऑफ प्रोटॉन्स. ह्याच्यामध्ये हायड्रोजन ऍटम जर नसतील तर ते स्ट्रीम ऑफ प्रोटॉन्स नाही बाळा. आपण कन्सिडर करूया त्याच्यामध्ये हेलियम ऍटम होता. हेलियम याच्यामध्ये जर हेलियम ऍटम असतात तर हेलियम मध्ये काय असतं बाळा, हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये असतात 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स आणि बाहेर असतात 2 इलेक्ट्रॉन्स. आता स्ट्रीम ऑफ इलेक्ट्रॉन पास आले, कॅथोड रेज इमर्ज झाले, कॅथोड रेजला स्ट्राईक झाले आणि याच्यावरून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला गेला उडून.
आता हेलियम मध्ये काय झालं, 2 प्रोटॉन प्लस 2 चार्ज, एक इलेक्ट्रॉन -1 चार्ज प्लस 2 -1, तर ओव्हरऑल काय डेव्हलप झाला याच्यावरती +1 चार्ज. तर हेलियम जो आमच्याकडे होता, हेलियम मध्ये सिच्युएशन होती 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन्स, वाटलंच की असा दाखवू 2 इलेक्ट्रॉन्स, आणि ह्याला एनर्जी मिळाली कोलिजनमुळे, आणि आता काय बनला हेलियम, की ज्याच्यामध्ये काय 2 प्रोटॉन्स आहेत 2 न्यूट्रॉन्स आहेत तसेच न्यूक्लियस मध्ये, आणि एक इलेक्ट्रॉन. तर हेलियम वरती चार्ज काय डेव्हलप झाला +1, आणि निघून कोण गेला एक इलेक्ट्रॉन. तर हा जो हेलियम +1 आहे ह्याला प्रोटॉन नाही म्हणू शकत ना, हेलियम +1 आयन्स तिकडे मूव्ह होत आहेत. तर हेलियम +1 मध्ये बाळा 2 प्रोटॉन्स आहेत 2 न्यूट्रॉन्स आहेत एक इलेक्ट्रॉन्स आहे, तो प्रोटॉन आहे. तर एनोड रे म्हणजे ऍक्च्युअली काय, एनोड रे इज अ स्ट्रीम ऑफ आयनाइज्ड गॅस, and gas is positively charged, hence it is traveling from positively charged plate towards oppositely charged negatively charged plate, म्हणून तिकडे चालले गॅशियस आयन्स. आणि हा स्ट्रीम ऑफ गॅशियस आयन्स म्हणून E/m रेशो दरवेळेस काय होतोय, चेंज होतोय का, तर गॅस चेंज झाला की दरवेळेस मास काय होणार आहे, चेंज. हायड्रोजनचं मास किती होतं 1u, हेलियमचं मास किती आहे बाळा 4u, आतमध्ये दुसरा गॅस घेतला आपण अजून एखादा निऑन, तर निऑनचं मास काय अजून चेंज. तर बाळा दरवेळेस E/m रेशो चेंज झाला, E/m रेशो दरवेळेस चेंज झाला, कारण दरवेळेस काय चेंज होणार आहे मास. आतमध्ये गॅस चेंज झाला की दरवेळेस काय चेंज होणार मास, आणि मास चेंज झाला की E/m रेशो काय होणार चेंज. आता बघ हा जो E/m रेशो, मास वाढलं की E/m रेशो काय होणार, E/m रेशो याचं चालू आहे आपण की सपोज मास इन्क्रीज झालं, मास वाढलं की E/m रेशो काय होणार, मास वाढलं की E/m रेशो काय होणार कमी. मग सगळ्यात स्मॉलेस्ट ऍटम कुठला, सगळ्यात कमी मास कुणाचा आहे, आम्हाला माहित आहे बाळा सगळ्यात छोटा ऍटम आहे हायड्रोजनचा, ज्याचं मास आहे 1u. मग त्याचं जर मास 1 आहे 1u, त्याचं मास सगळ्यात कमी आहे, ज्याचं मास सगळ्यात कमी त्याचा E/m रेशो सगळ्यात काय जास्त. ते शेवटचे 2 पॉइंट्स प्रूव्ह केले. प्रॉपर्टीज ऑफ एनोड रेज मध्ये आपण लास्ट 2 पॉइंट्स काय म्हणलं होतं, इन केस ऑफ एनोड रेज व्हॉट गोल्डस्टाइन इज ऑब्झर्व्ड दॅट E/m ratio depends on nature of gas. When gas is changed, E/m ratio is changed because the particles those are responsible for the anode rays, those particles are nothing but positively charged gaseous ions. And E/m ratio of positively charged gaseous ions depends on nature of gas. When gas changes, its mass changes. And when mass changes, E/m ratio changes. आणि मास सगळ्यात स्मॉलेस्ट कुणासाठी, हायड्रोजन ऍटम साठी, तर त्याचा मास सगळ्यात स्मॉलेस्ट, त्याचा E/m रेशो सगळ्यात काय येणार आहे जास्त. मग प्रोटॉनची डिस्कव्हरी बाळा नंतर झाली, याच्यात नाही झाली. एनोड रेज आणि प्रोटॉनचा काही संबंध नाही. हा आपण एनोड रेज मध्ये जर आपण हायड्रोजन ऍटम्स घेतले सगळे, आता दाखवलं की एनोड रेज मध्ये जर आपण हायड्रोजन ऍटम्स घेतले तर हायड्रोजन ऍटम्स मध्ये काय असतं फक्त एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन. मग हायड्रोजन ऍटमचे एक एक इलेक्ट्रॉन जर निघून गेले तर आतमध्ये जो H+ शिल्लक आहे H+, दॅट H+ इज प्रोटॉन इटसेल्फ, तोच प्रोटॉन. हायड्रोजनचा न्यूक्लियस म्हणजेच कोण बाळा प्रोटॉन, का तर हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये काय होता फक्त एक प्रोटॉन. तर हायड्रोजनचा जो न्यूक्लियस आहे इट इज प्रोटॉन. तर बाळा इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी ज्यावेळेस झाली डिस्चार्ज ट्यूब मध्ये, लगेच 1-2 वर्षात कॅथोड रेज नंतर लगेच एनोड रेज डिस्कव्हर केले. मग आपण दिली होती टाइम लाईन. कॅथोड रेज डिस्कव्हर झाले की दम निघाला नाही, लगेच निघाले एनोड रेज. पण इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झाल्यानंतर 20 वर्षांनी कळलं आतमध्ये प्रोटॉन्स असतो. एवढा वेळ गेला मध्ये, त्यामुळे एवढं नाही. आपण 2च मिनिटात काढले दुसऱ्याच लेक्चरला की आतमध्ये प्रोटॉन्स असतात. तर आपण काय करतो बाळा, फक्त ओव्हरव्ह्यू बघतोय, ओव्हरव्ह्यू म्हणजे बॅकग्राऊंड बघतोय, हिस्ट्री बघतोय, ऍटॉमिक स्ट्रक्चरची हिस्ट्री. मला रुदरफोर्ड जो आहे, रुदरफोर्डला काही एक्सपेरिमेंट करताना कळलं
रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट्स रुदरफोर्डची, की त्याला कळलं बाळा की ज्यावेळेस आपल्याकडे नायट्रोजन म्हणजे एअरमध्ये तो अल्फा पार्टिकल बंबार्ड करत होता. त्याच्याकडे एक ट्यूब होती, ट्यूबमध्ये एअर होती आणि एअरमध्ये तो अल्फा पार्टिकल बंबार्ड करत होता. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स इमिट करतात अल्फा पार्टिकल्स, बीटा पार्टिकल्स, गॅमा पार्टिकल्स. 9th-10th मध्ये तुमचं झालं बघा अल्फा रेडिएशन्स, बीटा रेडिएशन्स, गॅमा रेडिएशन्स. आता मी त्याच्यामध्ये नाही जात. न्यूक्लिअर केमिस्ट्री आपल्याला पुढे आहे, त्यावेळेस मी तुम्हाला अल्फा बीटा गॅमाचं सगळं दुकान सांगेल काय आहे ते. आत्ता वेळ नाही मला, पुढे अख्खा चॅप्टर आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री, तर डबल होईल. त्यामुळे काय लक्षात घे की रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जे आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, रेडिओ ऍक्टिव्ह नावच सांगतं रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे रेडिओ वेव्हज इमिट करतात. रेडिओ वेव्हज म्हणण्यापेक्षा रेडिएशन्स म्हणूया, की जी एनर्जी इमिट करतात, रेडिएशन्स इमिट करतात, अशी जी एलिमेंट्स दोज आर कॉल्ड ॲज रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. युरेनियम वगैरे त्या टाईपचे, थोरियम. मग आपण म्हणत की आपल्याकडे एक सोर्स आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा की जो अल्फा पार्टिकल इमिट करतो. मग रुदरफोर्ड ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करत होता त्यावेळेस त्याला काय कळलं की अल्फा पार्टिकल जे इमिट होत आहेत, अल्फा पार्टिकल जे इमिट होत आहेत ते पुढे जाऊन काही पॉझिटिव्ह पार्टिकल इमिट करतायत. हायड्रोजनचा न्यूक्लियस म्हणजे प्रोटॉन. हे रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट मध्ये कळलं, त्याला त्यांनी मग नाव दिलं प्रोटॉन वगैरे, आणि मग प्रोटॉनची डिस्कवरी झाली. तर प्रोटॉनची डिस्कवरी कशामुळे झाली, तर नायट्रोजन जे आहे ते कळणार नाही, आता तुला जिंकणार नाही. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर 7, मास नंबर 14. नायट्रोजन वरती बंबार्ड झाले अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियमचा न्यूक्लियस, 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. तर आपण म्हणतो अल्फा पार्टिकल. हे जे आता दिसतंय इट इज अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल ह्याला असेही दाखवू शकतो अल्फा 2 4. हे म्हणजे काय असतं, न्यूक्लियस ऑफ हेलियम. हेलियम जर घेतला बाळा आपण, हेलियम हा न्यूक्लियस आहे हेलियमचा. हेलियमच्या न्यूक्लियस मध्ये काय असतं, 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स आणि बाहेर काय असतात 2 इलेक्ट्रॉन्स. मग हे इलेक्ट्रॉन्सच मी काढून टाकले तर राहिलं काय, फक्त 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स. याच्यामधले दोन्ही इलेक्ट्रॉन्स काढून टाकले तर फक्त काय शिल्लक राहिलं, हेलियमचं न्यूक्लियस, की ज्याच्यामध्ये काय 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स आणि चार्ज काय पॉझिटिव्ह किती +2. याच्यावरती चार्ज काय +2, का ते दोन्ही इलेक्ट्रॉन काढून टाकले बाहेर. तर आता हे जे शिल्लक आहे हेलियम +2 ह्याला आपण काय म्हणतो, इट इज अल्फा पार्टिकल. हा असतो अल्फा पार्टिकल. आता लोक मनावर घेऊ काय, आता फक्त काय की रुदरफोर्डचा एक एक्सपेरिमेंट चालू होता. अल्फा पार्टिकल नायट्रोजन वरती बंबार्ड झाले, एअर मधला नायट्रोजन वरती बंबार्ड झाले की काय फॉर्म झालं बाळा, पॉझिटिव्ह पार्टिकल्स इमिट झाले. पॉझिटिव्ह पार्टिकल्स, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स इमिट झाले. स्मॉल बी कॅपिटल, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स इमिट झाले. 8 आणि 14 + 4 18, 18 - 1 17. ऑक्सिजनचा आयसोटोप क्रिएट झाला. ऑक्सिजन आपल्याकडे असतो बाळा 816. आयसोटोप्स बघितला आपण मोल कन्सेप्ट मध्ये, आयसोटोप्स ऍव्हरेज ऍटॉमिक मास. तर बाळा हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे ऑक्सिजनचा O17. तर ते जाऊ दे. हा जो काही एक्सपेरिमेंट चालला होता रुदरफोर्डचा, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याला कळलं काय की when nitrogen is bombarded with alpha particle, some sort of positively charged particles are emitted. Those are similar to nucleus of hydrogen. का तर हायड्रोजन जर आम्ही घेतला, हायड्रोजन तर अशी सिच्युएशन असते. हे त्यांना माहित नव्हतं, आपल्याला माहिती आहे म्हणून आपण रिव्हर्स करतोय सगळं, की हायड्रोजन मध्ये आपल्याला माहिती आहे एक प्रोटॉन असतो आणि एक काय असतो इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजननी इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर शिल्लक काय राहिलं, फक्त त्याच्याकडे एकच प्रोटॉन, चार्ज आला प्लस आणि इलेक्ट्रॉन देऊन टाकला. आता हे जे शिल्लक आहे H+, हे जे शिल्लक आहे H+, हा H+ म्हणजेच काय बाळा, प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. तर त्याला काय कळलं ह्या एक्सपेरिमेंट मध्ये की when nitrogen is bombarded with alpha particle, some positively charged particles are emitted, and these positively charged particles are similar to nucleus of hydrogen. आणि मग त्यांनी नाव दिलं प्रोटॉन्स, की हे जे इमिट झाले प्रोटॉन्स. हा प्रूफ मिळाला. त्याच्या आधीच जे थॉम्सन म्हणला होता
किंवा त्याच्या आधी रुदरफोर्ड म्हणला होता की जसे ऍटम ऍज अ होल इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ऍटम वरती तर काही चार्ज नसतो, मग कॅथोड रे नंतर इलेक्ट्रॉन डिस्कवर झाले, इलेक्ट्रॉनचा चार्ज डिस्कवर केला जे थॉम्सननी, आणि तो म्हणला की इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, त्यांनी E/m रेशो काढला ना, आणि ते कॅथोड रेज कुठे डिफ्लेक्ट झाले टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज प्लेट, दॅट मीन्स इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. ऍटम, ऍटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन आहे का तर मास त्याचा ऍटम पेक्षा कमी आहे. बघ बाळा, ऍटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि ऍटम तर न्यूट्रल आहे, इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह आहे. मग ऍटम न्यूट्रल कसा? म्हणजे ऍटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल सुद्धा प्रेझेंट आहेत. If atom as a whole is electrically neutral and we know that there is electron which is negatively charged and that is present in an atom, that means in an atom as a negative particles are present, those are called as electrons. Some sort of positively charged particles must be present in a atom. की atom मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स पण पाहिजे असं रुदरफोर्ड म्हणला होता. आणि बस त्यालाच थोड्या दिवसानंतर कळलं बाळा की ऍटमला जर हे पार्टिकल धडकले अल्फा, तर ऍटम मधून काही पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स बाहेर पडतात. म्हणजे येस, ऍटमच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स पण आहेत. तर जसे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज, तसे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स. तर ही प्रोटॉनची डिस्कवरी होती. ही ते एनोड रेज म्हणजे प्रोटॉनची डिस्कवरी नाही. हा जो रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट आहे ह्याच्यामध्ये कळलं त्यांना की काही पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स बाहेर पडतात. इथे चार्ज नाही दाखवत. दोज आर कॉल्ड ॲज प्रोटॉन्स. त्यांना प्रोटॉन्स म्हणायचं. तर हे बाळा रुदरफोर्डचे ॲटॉमिक मॉडेल, जे तुम्ही रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं 9th-10th मध्ये, देयर इज अ गोल्ड फॉइल, देन अ लीड बॉक्स, इन अ लीड बॉक्स देयर इज अ सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स. When alpha particles is bombarded on a gold foil which is of a very small thickness around 100 nanometer, most of the alpha particles travel through that gold foil without any deflection. That Rutherford's experiment. At that time of Rutherford's experiment, they were not aware of positively charged particles that are present in the nucleus of atom. तर रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा माहित नव्हतं की प्रोटॉन्स असतात. फक्त इलेक्ट्रॉन वरून तेवढा स्टडी केला होता ऍटमचा, फक्त इलेक्ट्रॉन वरून. हा न्यूट्रॉन तर अजून फार लांब आहे. न्यूट्रॉन तर याच्यानंतर डिस्कवर झाले बाळा, ते पण रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मध्ये. दोज आर डिस्कवर्ड बाय चॅडविक. टाइमलाईन मध्ये लिहिलं होतं. हे असे प्रोटॉन्स डिस्कवर झाले. आणि हे जे खाली नंबर्स लिहिलेत ना बाळा, नंबर्स तुम्हाला माहिती आहेत की हे खाली लिहिलेले ऍटॉमिक नंबर्स आणि वरती लिहिलेले मास नंबर्स, आणि दोन्ही साईडला ऍटॉमिक नंबर आणि मास नंबरचं कॉन्झर्वेशन असतं. इथे बघ 7+2 9, इथे बघ 8+1 9, वरती बघ 14+4 18, 17+1 18. मास इज नायदर ग्रेटर नॉर बी डिस्टॉर्ट. तर कॉन्झर्वेशन असतं मास नंबरचं आणि ऍटॉमिक नंबरचं. ते न्यूक्लिअर केमिस्ट्रीच्या वेळेस मी तुम्हाला सांगेन. फक्त इथे का तुम्हाला हे सांगितलं मी, का तर जनरली आपल्याला शिकवताना म्हणलं जातं की एनोड रेज म्हणजे प्रोटॉन्स. एनोड रेज म्हणजे बाळा स्ट्रीम ऑफ गॅशियस आयन्स. दोज आर आयनाइज्ड बिकॉज ऑफ कॅथोड रेज. की जे कॅथोड रेज इमर्ज होतात त्यांनी आतमधला गॅस पॉझिटिव्हली चार्ज बनवला, आणि तो पॉझिटिव्हली चार्ज गॅशियस आयन्स ते आता ट्रॅव्हल करतात टुवर्ड्स कॅथोड and acts as a anode rays. तर ते प्रोटॉनची डिस्कवरी बाळा अशी झाली रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये. आणि एक्झॅक्टली सिमिलर न्यूट्रॉनची डिस्कवरी पण रेडिओ ऍक्टिव्ह एक्सपेरिमेंट्स मध्ये झाली. हे झालं प्रोटॉन्स. त्याला आपण म्हणूया डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. आणि आता चॅडविक जो होता सायंटिस्ट, चॅडविक केमिस्ट म्हणूया आपण, चॅडविक ह्यांनी डिस्कवर केलं बाळा न्यूट्रॉन्स. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स. की ज्यावेळेस रुदरफोर्डनी त्याचं ऍटॉमिक मॉडेल एक्सप्लेन केलं की ऍटम असतो कसा, रुदरफोर्ड. तर रुदरफोर्डनी ज्यावेळेस ऍटॉमिक मॉडेल एक्सप्लेन केलं त्यावेळेस त्याला ऍटमचं मास इतकं काय हे एक्सप्लेनच करता आलं नाही. त्यावेळेस त्यांनी प्रपोज केलं की ऍटमच्या आतमध्ये काही न्यूट्रल पार्टिकल्स पण असतील. ऍटमच्या आतमध्ये काही चार्ज पार्टिकल्स आहेत. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स.
तसे काही न्यूट्रल पार्टिकल्स पण आहेत, न्यूट्रॉन्स. आणि मग न्यूट्रल पार्टिकल्स ऍज्युम करून त्यांनी मास एक्सप्लेन केलं की ऍटमचं मास एवढं का. तर बाळा नंतर पुढे डिस्कवर झालं की न्यूट्रल पार्टिकल्स पण ऍटम्स मध्ये असतात. कधी डिस्कवर झालं, ज्यावेळेस बोरॉन आहे आपल्याकडे, बोरॉन. when atom of boron is bombarded by alpha particle, when atom of boron is bombarded by alpha particle, it is converted into nitrogen atoms by emission of neutral particles. काय आलं बाळा की आपल्याकडे एक सोर्स, हा लीड बॉक्स, आणि लीड बॉक्स मध्ये एक सोर्स घेतला अल्फा पार्टिकलचा की याच्यामधून काय इमिट होतात, अल्फा पार्टिकल, स्ट्रीम ऑफ न्यूक्लियस ऑफ हिलियम, अल्फा पार्टिकल इमिट होतात याच्यामधून. आणि इथे त्यांनी घेतली बेरिलियमची एकदम थिन शीट, बेरिलियमची एकदम थिन शीट घेतली त्यांनी इकडे, आणि या बेरिलियमच्या थिन शीटला हे अल्फा पार्टिकल धडकले, अल्फा पार्टिकल स्ट्राईक झाले की बेरियमच्या शीट मधून पुढे बाहेर काही स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स मिळाले. त्याला इकडे पुढे काय मिळाला, स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स, अँड दिस स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स आर नॉट डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज प्लेट और निगेटिव्हली चार्ज प्लेट. काय झालंय, आपल्याकडे एक बेरिलियमची शीट आहे, कुणाकडे, आपल्याकडे म्हणजे याच्याकडे आहे, म्हणजे होती. संपले ते सगळे आता. तर अल्फा पार्टिकलचा सोर्स घेतला, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट, त्याच्यामधून अल्फा पार्टिकल्स बाहेर पडत आहेत कंटिन्युअस, आणि पुढे बेरिलियमचं शीट आहे. त्या शीटला ते अल्फा पार्टिकल स्ट्राईक झाले की पुढून अजून काही पार्टिकल बाहेर पडले. कसं कळणार, याच्यामध्ये आम्ही जर पेडल व्हील ठेवला तर तो रोटेट होतो, म्हणजे मला याच्यामधून पार्टिकल्स बाहेर पडतात, मग ते अल्फाच असतील की याच्यातनं बाहेर पडले असतील सरळ बाहेर. अल्फा जर पार्टिकल असतील तर अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज असतात, त्यांच्यावरती +2 चार्ज असतो. हे जर अल्फा पार्टिकल्स असतील तर एक्सटर्नल फील्ड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्लेट, निगेटिव्हली चार्ज प्लेट, आणि जर अल्फाच पार्टिकल असतील तर इकडे काय व्हायला पाहिजेत, डायव्हर्ट, डिफ्लेक्ट व्हायला पाहिजेत. का आता अल्फा पार्टिकल असतात बाळा पॉझिटिव्हली चार्ज, अल्फा पार्टिकल इट हॅज +2 चार्ज. अल्फा पार्टिकल वरती +2 चार्ज असतो, आणि अल्फा पार्टिकल मध्ये काय असतं, 2 प्रोटॉन्स, 2 न्यूट्रॉन्स, 0 इलेक्ट्रॉन्स. तर हा अल्फा पार्टिकल तर नाही बाहेर आलेला. बरं बीटा पार्टिकल आहे का, बीटा पार्टिकल म्हणजे बाळा इलेक्ट्रॉन. बीटा पार्टिकल आहे तो दाखवताना असा दाखवतात 0, -1, म्हणजे हा काय बाळा बीटा पार्टिकल. तो जसा अल्फा पार्टिकल आहे तसा बीटा पार्टिकलचं हे रिप्रेझेंटेशन आहे. आणि बीटा पार्टिकल म्हणजे कोण बाळा, बीटा पार्टिकल इज नथिंग बट इलेक्ट्रॉन, निगेटिव्हली चार्ज. तर अल्फा बीटा गॅमा तुम्ही स्टडी केलंय 9th 10th मध्ये. बीटा पार्टिकल्स बाहेर पडत असतील, नाही रे बाळा, बीटा पार्टिकल जर बाहेर पडत असते तर बीटा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे डायव्हर्ट झाले असते का, तर बीटा पार्टिकल वरती चार्ज असतो -1, अल्फा पार्टिकल वरती चार्ज असतो +2. एखादा म्हणेल सर गॅमा रेडिएशन्स बाहेर पडले, मग पेडल व्हील मध्ये ठेवला तर रोटेटच होणार नाही का, तर गॅमा रेडिएशन्स ते पार्टिकल्स नाहीत. आता बाळा याच्यामध्ये पेडल व्हील ठेवला तर रोटेट होतो, म्हणजे हा स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स, म्हणजे कसले तरी पार्टिकल्स बाहेर पडतात. आणि these particles are not deflected towards positively charged plate or negatively charged plate. हे कुठेही डिफ्लेक्ट होत नाही. आणि वरून त्यांनी त्याच्यावरचा मास डिटरमाइन केला की हे जे न्यूट्रल पार्टिकल्स आहेत, हे आता जे बाहेर आले ते कसले पार्टिकल्स आहेत, न्यूट्रल पार्टिकल्स. का तर हे चार्ज पार्टिकल असते तर कुठेतरी डायव्हर्ट झाले असते एक्सटर्नल फील्ड मध्ये, हे डायव्हर्टच झाले नाहीत, हे सरळ गेले. आणि त्यांचा मास होता अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन. पण झालं काय, हे पार्टिकल्स पुढे गेले आणि पॅराफिन वॅक्स वरती स्ट्राईक केला त्यांनी. हे जे न्यूट्रल पार्टिकल्स आहेत बाळा, दीज आर स्ट्रीम ऑफ न्यूट्रॉन्स. सायंटिस्टला कळलं की हे सगळे कोण आहेत, हे न्यूट्रॉन्स. त्यांचं रिप्रेझेंटेशन असं करतात, न्यूट्रॉन्स. हे न्यूट्रॉन्स गेले पॅराफिन वॅक्सला स्ट्राईक झाले आणि परत काही पार्टिकल्स बाहेर पडले याच्यामधून.
आणि हे जे पार्टिकल्स बाहेर पडतात ते निगेटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट होतात, का तर ते प्रोटॉन्स होते. हे काय होते? प्रोटॉन्स. तर हा सगळा एक्सपेरिमेंट होता त्याचा, की हे बेरिलियमचं घेतलंय का, बेरिलियमचं, बोरॉनचं पण शीट घेतलं त्यांनी आणि बेरिलियमचं पण घेतलं. फोर्टीन प्लस 11 प्लस 4 15, 14 प्लस 1 15, 5 प्लस 2 7, 7 प्लस 0 7, 4 प्लस 2 6, 6 प्लस 0 6, 9 प्लस 4 13, 12 प्लस 1 13. कॉन्सर्न ते बाळा डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. तुम्हाला काहीच कळलं नाही न्यूट्रॉन कसे कळू, असं बघून नाही कळलं, ते बघून कसं कळलं, ते एक्सपेरिमेंटल डेटा आहे तिकडे पलीकडे. की काय केलं बाळा, की वेन चॅडविक बंबार्डेड शीट्स ऑफ बोरॉन अँड बेरिलियम विथ स्ट्रीम ऑफ अल्फा पार्टिकल्स. When Chadwick bombarded sheets of boron and beryllium with stream of alpha particles, he observed some sort of neutral particles are emerged from beryllium or boron sheet. Those neutral particles are called as neutrons. त्यांना म्हणायचं न्यूट्रॉन्स. हे जे बाहेर पडले ते कोण आहेत? न्यूट्रॉन्स. वरचा वेगळा एक्सपेरिमेंट आहे, हा बाहेर पडला तर काय? प्रोटॉन. ते प्रूफ ऑफ प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन आहे इन अन ॲटम. हा प्रूफ आहे प्रेझेन्स ऑफ न्यूट्रॉन इन अन ॲटम. ते न्यूट्रॉन बाहेर पडले आणि हे न्यूट्रॉन पुढे पॅराफिन वॅक्सला धडकले तर पुढे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल बाहेर पडला, हा प्रोटॉन. मग न्यूट्रॉन धडकतोय, न्यूट्रॉन येऊन धडकतोय आणि पुन्हा पॉझिट्रॉन बाहेर, पॉझिटिव्ह पार्टिकल बाहेर पडतोय. म्हणजे जे न्यूट्रल पार्टिकल्स आहेत त्यांचं मास पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल पेक्षा जास्त पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉन्स आर स्लाइटली हेवियर दॅन प्रोटॉन्स. तर जरा मग लोकांना कळलं की आतमध्ये न्यूट्रॉन्स पण असतात, जसे प्रोटॉन्स तसे न्यूट्रॉन्स. हे सगळ्या एक्सपेरिमेंट वरून कळलं. आपण काय लक्षात ठेवायचंय? इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर फंडामेंटल प्रॉपर्टी, फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲटम्स. हा पण एवढं सगळं नाही करायचं, फक्त ह्या जनरल गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यांची डिस्कवरी झाली कशी ते सगळं असलंय बघा. आणि मग लोकांना कळलं बाबा की ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, दोज आर कॉल्ड ॲज सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ ॲटम. दीज आर कॉल्ड ॲज सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स, ॲटमच्या आतमधले पार्टिकल्स पाळा. आणि इथूनच चॅप्टर आपला स्टार्ट होतो, सब ॲटॉमिक पार्टिकल्स. हे काही बॅकग्राऊंड आता राहिलं नाही आपल्या टेक्स्टबुक मध्ये. सब ॲटॉमिक पार्टिकल्स की ज्याच्यामध्ये ते काय सांगतात, बॅकग्राऊंड राहिलं नाही, तुम्ही एकाच पेज मध्ये उरत होते. सब ॲटॉमिक पार्टिकल्स की सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोण आहेत आपल्याकडे? सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. These are subatomic particles. Electrons are represented by E, protons by small p आणि neutrons by small n. आणि मास किती या सगळ्यांचं? मास जर एक्सप्रेस केला आपण इन किलोग्रॅम तर बाळा इलेक्ट्रॉनचं मास मगाशी डिटरमाइन केलं होतं 9.1 × 10⁻31 kg. प्रोटॉनचं मास किती असतं? 1.62 आपण म्हणा 1.673 1.673 च्या आसपास. 1.673 × 10⁻27 kg त्याच्या आसपास. आणि न्यूट्रॉन्स त्यांचं मास असतं 1.675 × 10⁻27 kg. तुम्ही काय ह्या व्हॅल्यूज नाही लक्षात ठेवायच्या, आपण 1.6च घेतो. 1.6 × 10⁻27 kg म्हणजे 1.6 × 10⁻24 ग्रॅम. आपण सिम्प्लिफाईड घेतो. आणि हे जर एक्सप्रेस केलं मास तुम्ही इन ॲटॉमिक मास युनिट यू, युनिफाईड मास मध्ये, तर हे जे मास आहे ते येतं 0.00054 यू. याचं मास येतं 1.00727 यू. याचं मास येतं 1.00867 यू.
तर अप्रॉक्सिमेट मासेस अप्रॉक्सिमेटली आपण ह्याला किती कन्सिडर करतो 1u आणि ह्याला पण अप्रॉक्सिमेटली किती कन्सिडर करतो आपण 1u आणि याचं मास म्हणतो आपण निग्लिजिबल. इलेक्ट्रॉनचं मास आपण पकडतच नाही, निग्लिजिबल. त्यामुळे एखाद्याने मला विचारलं सर हायड्रोजनचं मास किती, हायड्रोजनचं, तर आम्ही म्हणतो हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन 0 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. एका प्रोटॉनचा मास किती 1u. मग तेच आम्ही हायड्रोजनचं मास पकडतो. आम्ही कार्बन घेतला तर कार्बन मध्ये काय, कार्बन मध्ये 6 प्रोटॉन्स 6 न्यूट्रॉन्स 6 इलेक्ट्रॉन्स. मग 6 प्रोटॉनचा मास किती, एकाचं 1u 6चं किती 6u. 6 न्यूट्रॉनचा मास किती 6u आणि इलेक्ट्रॉनचा मास आम्ही निग्लिजिबल म्हणलंय 0.00054. पण ऑलमोस्ट निग्लिजिबल. मग याचा मासच पकडत नाही. मग 6u + 6u किती 12u. म्हणून कार्बनचा आम्ही लिहितो 12. तर त्या टाइप मध्ये बेरिलियम घेतला आम्ही, बेरिलियम. तर बेरिलियम मध्ये काय सिच्युएशन आहे, बेरिलियम मध्ये 4 प्रोटॉन्स 5 न्यूट्रॉन्स आणि 4 इलेक्ट्रॉन्स. मग 4 प्रोटॉनचं मास किती 4u. 5 न्यूट्रॉनचं मास किती 5u. 4 + 5 9u. म्हणून बेरिलियमचं सिम्बॉल लिहिताना असं लिहिलं बघा, बेरिलियम 4 9. atomic number represents number of protons, mass number represents number of protons plus neutrons. आणि दोघांचा मास किती 1 युनिट मास. याचा मास युनिट, याचा मास युनिट. तर म्हणून हे सगळं होतं आधीच आपलं आठवत असेल काही तर. ते जाऊ दे. हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आणि सब ॲटॉमिक पार्टिकलचे काय मासेस. तर आपण 1u कन्सिडर करतो, ह्याला आपण 1u कन्सिडर करतो. पण इन रियालिटी मास ऑफ न्यूट्रॉन इज मोर दॅन मास ऑफ प्रोटॉन. तर रियालिटी मध्ये अशा टाइपची सिच्युएशन आहे, मास ऑफ न्यूट्रॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर मासची सिच्युएशन आहे. आणि चार्ज when charge is expressed in terms of coulomb. चार्ज जर कूलम मध्ये एक्सप्रेस केला तर इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती असतो -1.602 into 10⁻⁻19 कूलम. आणि प्रोटॉन वरती एक्झॅक्टली सेम पॉझिटिव्ह 1.602 into 10⁻⁻19 कूलम. अँड न्यूट्रॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, त्यांच्यावरती काही चार्ज नाही, ते डिफ्लेक्टच झाले नाहीत कुठे. आणि मग हा जो चार्ज आहे हा स्मॉलेस्ट चार्ज आहे आजपर्यंतचा, की सगळ्यात स्मॉलेस्ट चार्ज. मग ह्यांना त्यांनी सिम्प्लिफाय केलंय आणि म्हणले रिलेटिव्ह चार्जेस. रिलेटिव्ह चार्जेस म्हणजे सिम्प्लिफाईड. एवढा चार्ज असेल तर म्हणायचं काय -1, एवढा चार्ज असेल तर म्हणायचं काय +1, आणि याला तो चार्जच नाही 0. इलेक्ट्रॉन वरती दरवेळेस डोक्यावरती एवढं लिहायचं -1.602 into 10⁻⁻19 कूलम. एवढं लिहित बसण्यापेक्षा हे सिम्प्लिफाईड केले बघा. एवढा चार्ज म्हणजे सिंपल रिप्रेझेंटेशन काय त्याचं -1. एवढा चार्ज म्हणजे त्यांचं सिम्प्लिफाईड रिप्रेझेंटेशन काय +1. की इलेक्ट्रॉन वरचा चार्ज लिहायचा आम्हाला, तर इलेक्ट्रॉन वरती आम्ही चार्ज किती लिहितो -1. प्रोटॉन वरचा चार्ज लिहायचा तर आम्ही किती लिहितो +1. तेवढा अख्खी नाही लिहित बसतो 1.602 into 10⁻⁻19. इनकन्व्हिनियंट आहे. ते बाळा सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता तुम्ही मला म्हणाल की सर आम्ही एवढ्यामधलं लक्षात काय काय ठेवू. तर बाळा तू काय लक्षात ठेवायचं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅथोड रेज, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनोड रेज, E/m रेशो ऑफ कॅथोड रेज 1.752 into 10⁻11 कूलम पर केजी. आणि हा टेबल. आणि दुसरं काय ते मगाचं रेडिओ ऍक्टिव्ह, त्या 3 रिॲक्शन्स बस, बाकी काही नाही. म्हणजे आल्याच आपल्याला एमसीक्यूला तर येण्याचे चान्सेस तर निग्लिजिबल आहेत बाळा, निग्लिजिबल. हा हे लक्षात पाहिजे, हे लागतात, हे लक्षात पाहिजे. पण याच्या आधीच येण्याचे चान्सेस काय निग्लिजिबल.